कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, बरेच दिवस झाले तुम्ही श्रेणूशी बोलूक नाही। आधीसारखा हक्काने त्याका कामा पण सांगत नाही। अजून किती दिवस चालणार या? हो, श्रेणूक काय वाटत असतात त्याचा तरी विचार करा। शिनूक कसं वाटत असेल याचा विचार करू। आणि ज्या विश्वासाने मी शिनूकडे बघत होतो त्या विश्वासालाच तडा गेला त्याचं काय? उमा एक वेळ शरीरावर झालेली जखम मलमपट्टी करून भरून निघते, पण मनावर झालेला छोटासा ओरखडा सुद्धा बरेच दिवस ठुसठुसत राहतो। शिनूने माकाची जखम दिलेली आहे ना, ते भरून निघूक वेळ लागत। हो, पण आपण कधी निशी श्रेणू डुग्गू यांच्यामध्ये फरक नाही केलेलो। मग श्रेणूवरच एवढे दिवस नाराजी का? त्याकाच एवढी शिक्षा का? आता माफ करा त्याका। तुम्ही त्याच्याशी अबोला धरलास ना, तेव्हापासून एवढासा तोंड करून असता। कधी एकदा तुम्ही त्याच्याशी बोलताच या आशेवर राहा। मग त्याका एकट्याला त्रास होतोय असं नाहीये, माका पण त्रास होतोय तितकाच। आपल्या मुलांशी असं वागणं म्हणजे आपल्याच अंगावरती आसूड मारून घेतल्यासारखा। वेदना माका पण होतात, पण तरी मन कठोर करताय। अहो, पण का? तुम्ही त्याका आणि स्वतः एवढी शिक्षा कशा करतास? कारण श्रीनू मध्ये मी स्वतः बघतोय। निशी लग्न करून तिच्या सासरी जाय, डुग्गू अजून लहान आहे, बंधू कष्टाळू आहे, मेहनती आहे, पण तिका अजून तेवढा व्यवहार ज्ञान नाहीये। उमा उद्या माका काय झालं तर? हो, असं बोलू नका। उमा, माणसाच्या आयुष्याचं काय खरं नाही। माणसाचं आयुष्य क्षणभंगूर असतं। असो, विषय हा नाहीये। विषय हा आहे की शिनू पुढच्या पिढीला सांभाळेल हा जो माका विश्वास होता ना, तो शिनूला कमवावा लागेल। मंजू, काय गो, काय झाला? काय नाही, ते डुग्गू इथे आलाय का ते बघत होते। अभ्यास कर म्हणून ओरडले तर पळून गेला। राहू दे गो, करा तो अभ्यास। पण आता निशी पण नाही ना त्याचा अभ्यास घ्यायला। अगो मंजू, तू नव्हतंस ना तेव्हा ओवी त्याचा अभ्यास घेत होती। हा, मी बघते डुग्गू कुठे येते। येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।